नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। देवेंद्र फडणवीस यांनी 4 वर्षापूर्वीची घटना उकरून काढीत माझ्या विरुद्ध दिल्लीच्या मदतीने सीबीआय एफआयआर दाखल केली आहे। 4 वर्षापूर्वी मी गृहमंत्री असताना जळगावच्या एका घटनेमध्ये भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी जळगावच्या पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकला होता, हा माझ्यावर आरोप आहे। माझ्या माहितीनुसार माझ्यावर रेड टाकून मला अटक करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करीत आहेत। ज्या देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीच्या मदतीने ईडी सीबीआयला हाताशी धरून महाराष्ट्राचे राजकारण अतिशय खालच्या स्तरावर आणले, त्यांना सांगू इच्छितो की देवेंद्र फडणवीस, मी माझ्या अटकेची वाट पाहत आहे। मी कुठल्याही कारवाईसाठी तयार असल्याची प्रतिक्रिया माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांसमोर दिली। 4 वर्षापूर्वी म्हणजे 4 वर्षापूर्वीची एक जळगावची काहीतरी केस उकरून काढून माझ्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कृपेने सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे। जळगावमध्ये 4 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजन यांच्या बाबतीत काही घटना झाली होती आणि त्या घटनेमध्ये मी तिथल्या पोलिसांवर दबाव टाकून गिरीश महाजन यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीचा माझा आरोप आहे की मी पोलिसांवर दबाव टाकला आणि गिरीश महाजनवर कारवाई करायला लावली 4 वर्षापूर्वी, असा माझ्यावर आरोप आहे। माझ्या माहितीनुसार माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने केव्हाही रेड होऊ शकते किंवा मला अटक होऊ शकते, ही माझी माहिती आहे। आपल्याला सर्वांना कल्पना आहे की देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचं राजकारण वरच्या लोकांची मदत घेऊन ईडी सीबीआयचा मदत घेऊन कशा पद्धतीने अतिशय खालच्या दर्जावर आणलेला आहे याची आपल्याला कल्पना आहे। त्याच्यामुळे या सीबीआयने जो एफआयआर माझ्यावर दाखल केलेला आहे त्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांना सांगू इच्छितो की तुम्हाला जी कारवाई करायची आहे, ज्या पद्धतीच्या रेड टाकायची आहे, मला अटक करायची आहे, अनिल देशमुख त्याच्यासाठी तयार। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज नागपूर। मी काय नाही, चल मी येणार। तू कुठे? माझा नंबर आहे आता। हो याचा नंबर आहे। तू कशी आलीस खेळायला? आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला? अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे। म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं, त्यामुळे तुमच्यासोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा। कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची। मग आज वेळ कसा मिळाला? कारण आता आमच्या घरी नळ आलाय, त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही, त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळतंय। मी खेळू ना? हिच्यानंतर माझा नंबर। हा केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जाते। अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जाते, त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे। तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय। थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन।